आणि म्हातारं लयच म्हातारं झालं. म्हणलं यांनी तरी कवर राज्य करायचं. म्हाताऱ्याला एकदा दोनदा सांगितलं. म्हणलं बाबा टोप मला द्यावा, मला तख्तावर बसवा, राज्य मी करतो. नोकरीतून रिटायर झाला, तुम्ही तख्तावरून कधी रिटायर होणार आहेत? बसा जरा गप मारावा. त्या मुकुट द्या. कौन सूतने तुम्हें अक्कल नहीं है जो इस तुम मुकुट को संभाल पाओगे? मला अक्कल नाही. ए सेनापती वेलकम टू स्टेज, कम ऑन. सेनापतीला आवाज दिला की लगेच आले ना. बंदी बनाव इस बूढ़े को. इस बूढ़े को म्हणजे यांना नाही, तुम्ही लगेच दाखताना यांना टाकतात काय देत. मी असं कीर्तना थोडंसं उसनं बसणं घेत असतो तुम्हाला. तुम्हाला नाही घ्यायचं तर कोणाला घ्यायचं, आपण आपल्याच माणसाला घ्यावा ना. असे बंदी बनाव इसे. लगेच त्याला बंदी केलं. झिरो टोप लगेच डोक्यातला काढला, तो मुकुट काढला. आज से हम इस हस्तिनापुर को संभालेंगे. हम है इस हस्तिनापुर के और भारतवर्ष के राजा. काय असू दे, पण राक्षस मोकळ्या मनाने हसत होते, त्याच्यामुळे त्याला हाडू अटॅक कधी आला नाही. मग मला हसायला चान्स तेवढा इथंच भेटतो, मी बी हसून घेतो त्याच्या नावाखाली. बरं आहे ना. अशी गंमत आहे. आता बुकुट लगेच म्हातारं टाकलं काय देत सुरशेन खाच्या. एक दिवस लगेच आपलं तंबाखूला चुना लावता लावता वसुदेव दारात आला. वसुदेव भागवत, क्या तुम पागल तो नहीं हो? वसुदेव दार पर आया है और तुम हमें खबर देने के लिए आए हो कि वसुदेव आए. जाओ मूर्ख, उसे लेकर आओ. वसुदेव आले. वसुदेवाला पाणी दिलं. काय त्यांचा पाहुणचार असेल वगैरे सगळं ते काय सगळं झालं. आणि वसुदेवाला मिस्टर कंसराज म्हणतात, वसुदेव तुम मेरे विश्वासी हो. न जाने कितने सालों से हमारी और तुम्हारी दोस्ती है. तुझ जैसा राजा और कोई मेरे नजर में नहीं है. हाँ, हम अच्छी तरह से जानते हैं आपकी शादी हो चुकी है, लेकिन मेरी विनती है कि मेरी बहना है छोटी देवकी, क्यों ना आप उनके साथ शादी करें. लग्न ठरलं. वाटा लावण्याची वेळ आली. वाटा लावण्याची वेळ आल्याबरोबर सैनिक म्हणला कशाला तो रथावर बसला पाठीमाग नवरदेव नवरी. लगेच कंसराज म्हणला, नहीं सैनिक, आज तुम नहीं जाओगे. मेरी बहना को विदा करने के लिए आज हम खुद हमारे हाथों से ले जाएंगे. बहुत प्यार करते हैं हमारे बहना से. आज हम सारथी खुद बनेंगे हमारे बहना के. आणि सारथी होण्यासाठी लगेच कासरा हातात घेतला. कशाचा? आकाशात लगेच कडकडाट. आकाशवाणी लगेच, हे मूर्ख कंस, क्यों तुम तुम्हारे हाथों से अपनी जिंदगी को आग लगाने जा रहे हो? ये तुम्हारी बहना, इसके कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र ही तुम्हारा काल होगा महाराज. कंस म्हणला, कौन है? किसको अपनी मृत्यु प्यारी नहीं है? अगर हिम्मत है तो मेरे सामने आए और हमसे मुकाबला करे. अरे हमें धमकी कौन देने वाला है? आज तक हमारे सामने कोई नजर नहीं उठा सका. और है कि तू को मुझे बताता है कि मेरा ये भांजा मेरा कत्ल करेगा. गलत गलत. ए मूर्ख कंस, इस तुम्हारे बहना देवकी के कोख से जन्म लेने वाला 8 पुत्र ही तुम्हारा काल है. काल. वसुदेवाला वाटलं आपल्यावर मृत्यू येऊन टेकला म्हणल्यावर आपण थांबल्या तर मजा नाही ना. एवढ्यावर कसं थांबून चालेल. वसुदेवानं लगेच मेनातली तलवार काढली बाहेर. बहिणीच्या लगेच कंठावरती धरली. बहिणीच्या कंठावर धरल्याबरोबर लगेच प्रश्न पडला. आता नवरदेव होता, भाव होता ना. वसुदेवाला वाटलं लगेच आपण बहिणीला आपल्या पत्नीला थांबवलं पाहिजे मृत्यूपासून. वसुदेवानं असा आडवा हात लावला कंसाच्या हातातल्या तलवारीला. भैया भैया मत मारो मेरी बहनी को, मेरी पत्नी को.
कितनी प्यार करते हो, कितनी मोहब्बत करते हो तुम तुम्हारी बहनी के साथ, और तुम इसे मृत्यु के घाट उतारना चाहते हो। वसुदेव, क्या तूने सुना नहीं इसी वक्त ये आकाशवाणी कह रहे हैं कि इसके कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र मेरा काल है, और हम हमारे मी माझ्या जीवाची रक्षा करायला वाला हरकत काय? ये कोई मेरा पाप नहीं है। नहीं भैया, गुनाह इसका तो नहीं है, तुम्हारा काल इसके कोख से जन्म लेने वाला 8वां पुत्र है, ये तो गुनहगार नहीं है, इसे छोड़ दो। अगर हो सका तो वसुदेव म्हणाले, हो सका तो भैया मी 8वा मुलगा झाल्याबरोबर मी लगेच तुला देऊन टाकेल, काळजी करू नको, तुझा शत्रू आहे, तू त्याचा तो घोळ घाल तिकडे, काय करायची ती, पण माझ्या पत्नीला का मारतो? आणि अक्षदा पडल्यानंतर, माळ गळ्यात घातल्यानंतर तिथून पुढचा पूर्ण हक्क आई बापापेक्षाही जेवढा आईवडिलाचा होता तेवढा हक्क सगळा तिचा पतीचा असतो, हे कधी लक्षात घ्या। कधी भांडण झालं तरी बोलायचं काय कारण नाही, हे लक्षात घ्या। पूर्ण हक्क त्यांचा आपल्यावर असतो, आपलाही त्यांच्यावर असतो, हे समजून घ्या। लावले वाट लावले, आकाशवाणी डोक्यातच 8वा पुत्र मला मारणार आहे। राजाचं जिथं डोकं बंद पडतं ना मारा, तिथं पियेचं डोकं चालू होतं। पिये म्हणजे काय माहितीये का? आधी पी आणि मगच ये, तसा येऊच नको, तू पिऊनच ये, दॅट्स ऑल, पिये। मग पिये होता तो कंसाचा, त्याचं नाव होतं मिस्टर हरिभक्त पारायण चाणूर। भगवत महाराज, चाणूर लगेच कानाला लागला, महाराज मैं तो कहता हूं 8वां पुत्र ये वसुदेव आपके हाथ में देगा ही नहीं, काय खरं नाही, पळून घेऊन गेला तर क्या किया जाए? बात तो बिल्कुल सही फरमा रहे हो महाराज, मुझे तो ऐसा लगता है पिताश्री को आपने डांबून टाकलं, यांना पण दोघाला कोंडून टाका। वाह चाणूर वाह, कितना पागल हूं मैं, आजपर्यंत तुला मी 10,000 रुपये महिन्याचा पगार दिला, अब मैं तेरा तनखा बढ़ाने वाला हूं, महीने 1 लाख रुपए करतो, क्या चाल चलाया तूने मेरे मृत्यु को बचाया तूने, 1 लाख रुपए महीना, उद्यापासून तुला 1 लाख रुपए, बहुत खूब, जाओ और इस वसुदेव देवकी को लेकर आओ और पिंजरे के अंदर कैद करो, जाओ। लगेच कैद केलं ना, आपल्याला वेळ नसल्यामुळे लगेच टाकलं। हा हे मग ते शिकलं पाहिजे ना, ते कवर येडं ठेवायचं आपल्या माणसाला, म्हणजे तुम्ही येडे आहात असं म्हणायचं नाही, हा पण अखंड सावधान असावे, दोषी तर कदापि नसावे। आतमध्ये टाकलं लगेच त्यांना। पण काही दिवस गेले, चाणूर अजून कानाला लागला, महाराज तुम्हाला एक दोन येतं महाराज? ये क्या बात है चाणूर, चांगलं ज्युनियर केजी अंगणवाडी सगळं झालंय माझं, 1 2 येतं मला, बोल क्या कहना चाहते हो? महाराज देखिए 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 मेरे हाथ की उंगलियों की तरफ देखिए, अब मैं गिनती करूंगा, आप भी देखिए, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5। ए तू काय 1 2 शिकवायला लागलाय मला, हे काय मला येत नाही का? नाही उलट पालट पे तू पी के तो नहीं आया पिए? नहीं महाराज, मैं तो ये आपको बतलाना चाहता हूँ, ये विष्णु बड़ा चालाक है, ये इतना चालाक है, ये इतना चतुर है, त्याच्या बुद्धीचं बी त्याच्या सौंदर्याचं बी काय कौतुक करावं, बहुत चालू है ये, बहुत चतुर है वो शिरोमणी। चतुरा तू शिरोमणी, गुण नावाची गाणी, मुकुटास गळमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुटास गळमणी, धन्य तुझी विठोबा, विठोबा। चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, बड़ा चालाक है महाराज, वो विष्णु बड़ा कपटी है महाराज। 8व्या मुलाला सुद्धा हा पहिला करू शकतो आणि पहिल्या मुलाला हा 8वा करू शकतो, त्यांनी जर 1 2 जर उलट चालू केलं तर। चाणूर, मुझे लगता है 1 लाख की तनख्वाह भी तुम्हें बहुत कम है, 4-5 लाख रुपये करायला पाहिजे तुला, काय काय तोटा आहे मला, काय कमी आहे माझ्याकडं, और तुम्हारी तनख्वाह बढ़ा दी। महाराज आपण त्याच्या काळात पाहिजे होतो का? म्हणजे पगार जास्त मिळाला असता ना,
हे म्हणतात इकडं नसते आले. अरे आम्ही का पैशासाठी आलो का? आम्हाला काय जमिनी नाहीत का? ह्याची 8 एकर पडली, माझी 8 एकर पडली, महाराजाची 10 एकर पडली, ह्याची 5-7 एकर पडली. आमचे भाऊ गावाकडे काम करता, आम्ही का पैसे कामाला आलो का? पण कालच 8 दिवस सांगितलं गेलं का सर मातीत. या देहाचा उपयोग अरे संसार प्रपंचासाठी तर जंगलातल्या चिमणी पाखराचा पण होतो, पण या देहाचा उपयोग देव देश धर्म कार्यासाठी व्हावा म्हणून आम्ही इथे आलो. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. 10 रुपये. विठ्ठला विठ्ठला. दिवसामागून दिवस पलटत गेली आणि पहिला मुलगा जन्माला येणार दिवस भरले देवकीला आणि बरोबर लगेच महाराज देवकी को पुत्र हुआ है. यार कोणाचं रडतंय पोरगा सांभाळा की. लगेच ते तलवारच घेऊन आला. जसा लय मोठा सैनिक आला याला पाल मारायला बार लिकूर जन्माला आलं तलवारच घेऊन आला रुबाबार मोठा पराक्रम करायला लागला. अब मैं चला बच्चे को मारने. माणूस कशाला घाबरत नाही, किती मोठा असला मृत्यूला घाबरतो हे बरं आहे. एक वेळेस माणसाने माणसाला घाबरू नये. अजून दगडाच्या का होईना पण मूर्तीला आपली माणसं घाबरतात ही आनंदाची गोष्ट आहे महाराज. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. हा आमच्याकडं आष्टीमध्ये गहिनीनाथ महाराजांची समाधी आहे. गहिनीनाथ महाराज आम्हाला कोर्टात जायची गरज पडत नाही महाराज. भावाचं भांडण असू द्या, कुणाचं भांडण असू द्या, बस फक्त चालायचं गहिनाथ गडावर नाथ महाराजांच्या समाधीवर हात ठेव, खरं का खोटं बोल, तिथपर्यंत जाईन. हा आम्ही खोटं बोलत नाही, आव करीन ट्याव करीन. एकदा गेला का आपाप इंडिकेटर लागत चोकलो असं आहे ते. अजून मूर्तीला का व्हायना पण माणसं घाबरतात, हे आनंदाची गोष्ट आहे. हा हे लगेच निघाला असा मृत्यूला घाबरणारा महारथी मिस्टर कंसराज. लेकरू रडायला लागलं. वसुदेवाला म्हणाला, वसुदेव वसुदेव तुम्हारे पुत्र को हमारे सामने ला, हमारे हाथ में दो. भैया भैया ये तो छोटा सा नन्हा सा बच्चा है, छोड़ दो ना इसे, छोड़ दो इसे, छोड़ दो. लेकराला हातामध्ये घेतलं. बहुत प्यारा सा नन्हा सा बच्चा है. क्या कहा था जानवर तूने? ये 8वां बच्चा हो सकता है, चाहे पहला हो या दूसरा हो या तीसरी हो, कोणत्याही शाळेत असू दे, इसे काट दिया जाएगा. वसुदेव इसका नाम क्या रखा है मेरे भांजे का? भांजे तुम तो खूब लड़े हो सांझे. क्या नाम रखा है इस भांजे का? महाराज कीर्तिमान नाम रखा है इस बच्चे का. कीर्तिमान, बहुत खूब. अब हम भी देखना चाहेंगे कि इसकी कीर्ति कितनी बढ़ती है. चलो. मुलगा बिंगोला बाहेर गेल्यानंतर दगडावरती मैला मारल्याबरोबर पहिला मुलगा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा ते सगळा पराक्रम माहिती. टाइम इज मनी, नाही तर पुसाना कोणी. आमच्या सरती सेनामतीला परत लांब जायचंय कार्यक्रमाला. 8वा मुलगा जन्माला येणार होता. 8वां मुलगा जन्माला येणार ही खबर कळाल्याबरोबर सगळे सावधान. दिवस गेले, दादा कब आएगा कुछ पता नाही, कब आएगा. 7वा मुलगा तर गेला. असा तसा कसा गेला तुम्हाला सगळं माहिती, वेळ नाही आपल्याकडे. बस 8व्या मुलाचा जन्म होणार. लगेच 8वा मुलगा लगेच रडायला लागला, पण त्याच्या रडण्याचा आवाज कोणालाच आला नाही, देवकीला सुद्धा आला नाही असं म्हणत्या. सिद्धीनं लगेच रिद्धी सिद्धीनं जाग केलं वसुदेवाला. वसुदेवाला सांगितलं, वसुदेव इस बच्चे को आप यहाँ से उठाइए और गोकुल में जाइएगा. गोकुल में आपके दोस्त है, जानी दोस्त है, जिनका नाम है नंदलाल. नंदलाल के घर में उनकी बेटी है, उस बेटी को यहाँ लेकर आओ, इस बच्चे को यहाँ से लेके जाओ. लगेच वसुदेवाने आपले चिमुकले लेकराला घेतलं. हातातले साखळदंड सुटले, दरवाजे आपाप उघडले. जे डोळ्यात तेल घालून डिझेल पेट्रोल घालून उभे होते डोळे मोठे करून, त्या जाग्यावर कांगरून पडले. ते पडले आणि बेशुद्ध पडले जागेवर. हा मुक्काम पोस्ट पडले, बारा दाना गुड नाईट झाले ते. मग वसुदेव राजे बाहेर लेकराला घेऊन गेले. यमुना नदी आली. यमुना नदी आल्याबरोबर पाऊस चालू होता. वरून राजा चालू होता. पावसाच्या धारा वाहत होत्या. पाऊस चालू. या चिमुकले लेकराला पलीकडे घेऊन जायचं म्हणून एक ओळीची टोपली दिसली. त्याला हातात कसं घेऊन जावं, त्या टोपलीत लेकराला टाकलं, डोक्यावर घेतलं. यमुना नदीच्या पलीकडे निघाली. यमुना तिला माहिती होतं भगवान विष्णूचा अवतार आहे या टोपलीमधला, मला दर्शन व्हावं म्हणून गंगा यमुना नदी वसुदेवाच्या कंबरी इतकी, छाती इतकी,
गळे इतकी, नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं. कृष्णाला कळालं मातेला आपल्या पायाचं दर्शन घ्यायचंय आणि आपण जर दर्शन नाही दिलं तर आपल्या वडिलांच्या नाका डोळ्यात पाणीमध्ये जाईल. म्हणून त्याने वेळूच्या टोपलीमधून कृष्णानं पाय बाहेर काढला. यमुना नदीनं दर्शन घेतलं आणि संत झाली, शांत झाली. वसुदेव पुढे चालू लागले. नंदलाल के दरबार में चले गए. दार ठोकायची गरज नव्हती, कारण जे स्वप्न यांना पडलं तेच यांना स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नाबरोबर लगेच दरवाजा उघडला होता. नंदलाल दारामध्ये हजर होते. आइए वसुदेव मेरे प्यारे लाडले दोस्त, आओ हम आपका इंतजार कर रहे हैं. वसुदेव म्हणला तुला कसं काय माहिती? नाही, तुम्हाला जसा भगवान विष्णूने फोन केला होता तसा आम्हाला पण व्हिडिओ कॉल केला होता. आम्हालाही माहिती तुम्ही इथं येणार आहेत. आओ अंदर आओ, कुछ चाय पाणी पिएंगे. नाही नाही, तेवढा वेळच नाही माझ्याकडं. मग काय करायचं? काय नाही, याला घ्या तिला द्या. हे तिथं ठेवलं. लेकरू हातामध्ये मुलगी घेतली. पुन्हा दरवाजा लागला. हे त्यांच्या संसारात व्यस्त, हे यांच्या संसारात व्यस्त व्हायला लागले. नदीमधून पुन्हा इकडे आले. दरवाजा जसा जसा आतमध्ये येऊ लागले वसुदेव, तसा दरवाजा एक 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 लागत गेला. सगळे दरवाजा लागले. वसुदेवानं मुलीला असं आपल्या धर्मपत्नीच्या शेजारी झोपवलं आणि तेही शांत झोपले. हातामध्ये हातकड्या सगळ्या परत लागल्या गेल्या आणि हातकड्या लागल्याबरोबर लेकराचा रडण्याचा आवाज पुन्हा एकदा कानावरती पडू लागला. मग मात्र सगळे उठले. महाराज, महाराजाचा काय रोबा बघायचा मग महाराज भागवत महाराज, गोलोक महाराज, महाराजाचा रोबा बघायचा फक्त. वा 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 वा, 7 मारले. 7वा गेला कुठं, काय मेळ लागला नाही. पण येतो कहीं नहीं जाएगा, देखेंगे इस भगवान विष्णु को. सुना है बहुत चातुर है, बड़ा चालाक है. लगेच आल्याबरोबर लगेच देवकी ये बच्चा मुझे दे दे. हिंदी कळतं ना तुम्हाला? सगळे हिंदी सिरियल पाहते, त्याच्यामुळे काय अडचण नाही महाराज. तुम्ही बिंदास बोला, चांगलं कळतंय आम्हाला. ये बच्चा मुझे दे दे. लगेच बात्य त्यांनी हिसकून घेतला बच्चा. मुलगी हातातून हिसकून घेतली. मुलगी हातातून हिसकून घेतली आणि भिंगवली आणि लगेच दगडावरती आपटणार. तेवढ्यात लगेच ती आकाशात उडाली. आकाशात उडल्याबरोबर त्या सरस्वती लक्ष्मी मातेने जन्म घेतला आणि ती लक्ष्मी माता याला बोलू लागली. उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. क्या मेरा काल पैदा हुआ है? बताओ कहा? ती म्हणली का नाही सापडे. तुला लय गुगलवर मॅपवर फिरायची सवय ना, आता सर्च करून सापडे तू हा काळ कुठे. क्या किया जाए, क्या किया जाए? वसुदेव तूने मेरे साथ चालाकी की है. महाराज मैं क्या चालाकी कर सकता हूँ? तुमच्या डोळ्यासमोर माझ्या लेकराला घेऊन गेला. एवढे पहारेकरी उभे हातामध्ये, अजून सकाळजण सुटले नाही. मैं यहाँ से कहा जा सकता हूँ? कहीं नहीं जा सकता महाराज, इसमें मेरी कोई गलती नहीं. तुमचा तुम्ही घोळ घाला. क्या किया जाए, क्या किया जाए? पण गेले कित्येक वर्षापासून नंदलालला सुद्धा मुलगा होत नव्हता. वय झालं होतं. अरे यशोदेला मुलगा झाला आणि खबर कळाली. ऐकलं का? तुला म्हणून सांगते आणि साऱ्या गावाला याड आणते. गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला हो झाला यशवदेला. हे एक धावी एक पुढे, दाटी वाटी सुलटवणे. हे सुईनीची गलबल झाली, दासी जनी हेल घाली. हे गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला हो झाला यशवदेला. गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला हो झाला यशवदेला. झाला यशवदेला, झाला यशवदेला, यशवदेला. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. जय. तुम्ही जेवले नाही ना अजून? जेवले नाही, त्याच्यामुळे जय बाहेर निघाला. हा,
यशोदेला मुलगा झाला. वा वा, यशोदेला मुलगा झाला. अगं तुला म्हणून सांगते गवळण, सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा, वाऱ्यासारखी बातमी पसरली, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. इकडे कंसाचे इंडिकेटर लागले, पार याचे बुल्प फुटले आणि त्याला पगार वाढू नये याचा काही उपयोग नाही. क्या क्या जाय चानूर, मोकर पैसा चाललाय, याला पैसा पगार कम किया जाएगा. बोलो कुछ तो चलाओ चाल. महाराज मुझे ऐसा लगता है, बोलो जवळच्या गावातली इथून पाठीमाग 2 महिन्याची मुलं सगळीच मारून टाकायला पाहिजेत. आपल्याला काय वाटतंय? क्या बात है चानूर, क्या बात है यार, कैसा सिलेक्ट किया मैंने तेरे को. मुझे छोड़ के मत कहीं जाना, यही रहना, यही रहना. चला तापो, मला सोडून जाऊ नको. मला काय डोकं आहे, आणि क्वालिटीचं डोकं भेटायला बी भाग्य लागत. भाग्य तुम्ही म्हणतात मग महाराज एवढा मोठा राजा होता, डोकं कसं झालं? तर पैसा जास्त आणि सत्ता जास्त झाल्या पडते ना अक्कल बंद. अक्कल बंद पडते ना, गरीबाची जाणीव राहत नाही. म्हणून तर 2 महिन्याच्या अगोदर जे लेकर जन्माला आले, 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या आसपास मारले सगळे. दीन दुर्बळाची मारिता बालके, दीन दुर्बळाची मारिता बालके, दीन दीन दुर्बळाची मारिता बालके, शोक करीती, शोक करीती माय बापे, दीन दुर्बळाची मारिता बालके, दीन दुर्बळाची मारिता अरे का मारीशी, ज्यांच्या ताकदच नाही त्यांच्यावर डॅरिंग दादागिरी करण्यात मजा काय? तुझ्यात लय दम असेल ना. अरे ज्याला मारायला निघाला तो तुझ्या हाती लागला नाही, निष्पाप माणसाला का मारतो? आणि हा मात्र पैलवान सगळ्याला मारत निघाला. हा पण गोकुळामध्ये बऱ्याच दिवसानंतर मुलगा झाला. वा 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 वा. अहो नुसता यशोदा मातेला आनंद झाला नाही, अभंगातल्या पहिल्या चरणात सगळ्या गावाला सुख अंत पार नाही लेखा. अरे अंत नाही त्या सुखाला. आपल्या जीवलग मैत्रिणीला मुलगा झाला. पेढे घ्या, पेढे काला झाल्यावर घ्या, पेढे घ्या. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कंस म्हणला, कंसाच्या कानावर खबर पडली, मला गोकुळामध्ये नंदलालला मुलगा झाला. क्या? मैंने सुना था उसको तो बच्चा नहीं हो रहा था, उसके बच्चा कैसा हुआ? महाराज मुझे ऐसा लगता है ये वसुदेव का ही बच्चा है, लेकिन बड़ा होशियार है, बड़ा चालाक है. महाराज इस बच्चे का रूप देखे. क्या रूप देखे महाराज, क्या रूप देखे इस महाराज, इस बच्चे का रूप ही क्या देखे. पण त्या लेकराला मारणं अवघड आहे. म्हणले कसं काय? तेवढ्या पावरचा आपल्याकडे माणूसही क्वालिटीचा पाहिजे, तेवढा पगार घेणार आहे आणि इमानदार आहे. तो फिर मेरे पास इंसान का कम है. बुलाओ मिसेस पूतना को, बुलाओ. लगेच मिसेस पूतना आली, वजाटा वाढलेली शिळ्या तोडायची. होच हुकुम मेरे आका. कोच्या गोकुल में नंदलाल के घर कोई बच्चा हुआ है.
पण तिने विचार केला तिथं गेले तर त्या गावातले बाई कुत्रे तर फाडून खात्यान मला. असा अवतार बघितल्यावर हा असा अवतार घेऊन चालणार नाही, रूप को बदलना चाहिए. मग काय अशी अप्सरा झाली. हा अप्सरा आली तिकडून इकडे आली. हा मग तिचं रूपंतीन बघत बसावं. लगेच गेली आपली यशोदे मातेच्या दारामध्ये. यशोदा नम म्हणे आली, नम म्हणे आली, स्वरूप सुंदर. नम म्हणे आली, नम म्हणे आली, नम म्हणे आली, मुलाच्या नम म्हणे आली, नम म्हणे आली, नम म्हणे आली, नंदाच्या नम म्हणे आली, नम म्हणे आली, नम म्हणे आली, दटांग नम म्हणे आली, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप सुंदर देवांगना, स्वरूप हे नामा म्हणे आली, नामा म्हणे आली, नंदाच्या नामा म्हणे नमा म्हणे आली, स्वरूप सुंदर अशी आली वावा जशी इंद्रलोकातून अप्सरा आली. यशोदा हा अगं यशोदा. यशोदा बाहेर आली. ती म्हणली बाई कोण ग तू. मी मिसेस गंगूबाई. मी कधी पाहिलं नाही तुला. नाही ॲक्च्युली काय आहे ना, मी अमेरिकेमध्ये आता शेड्यूल झाले ना, सध्या तिकडे जॉब वगैरे असतो आणि ते पण तिकडेच राहतात ना, त्यामुळं ॲक्च्युली मी इकडे येत नाही आहे. आणि सहज पप्पानी बोलवलं, बर्थडे होता त्यांचा, त्यामुळे आले. आणि आल्याबरोबर कळालं, म्हटलं यशोदेला मुलगा झालाय तर सहज तुझ्या भेटीसाठी आले. कुठं आहे तो मुलगा. म्हणलं ये ना बाई ये ये ये. मग ते दूध पाजायचं वगैरे तो सगळा प्रकार काय ते. हा आणि मग याने जी 100ची मोटर चालू केली. कुणी. कृष्णाने 100ची. दूध संपलं, डेअरी संपली, रक्त संपलं, लागली बॉम्ब लायला. बच्चा इस बच्चे ने मुझे मारा है, मुझे बच्चा. वाऱ्यासारखी बातमी पसरली. लेकरू लहानाचं मोठं व्हावं लागलं. आम्हाला इशारा केलाय, महाराज आपका वक्त खत्म हो चुका है. ठीक है कोई बात नाही. मैं निकला. अरे पण का आला तर होते का 2 मिनिटं. लेकरू असं म्हणते ते सवंगळी सकाराम गंगाराम तुकाराम सगळे लेकरं जवळ गोळा झाली. आणि भागवत महाराज सारखा बेसला असा काळी पहिलवान म्हणला, ए नामिया. कृष्ण म्हणतो नामिया एवढा कसा वाळून गेला रे. अरे किती गाया तुझ्या आई बापाच्या घरी. दूध पितो का नाही, दही दूध लोणी खातो का नाही. कृष्णा काय करायचं, माझे पप्पा ना दूध घालतात डेअरीला आणि चटणी देतात नेरीला. पोटालाच खायला आहे. ठीक आहे कोई बात नाही, टेन्शन मतलो. चलो आजपासून आपली टोळी सगळ्यांची वेगळी. हे लागले दरोडे पाडायला, दरोडे टाकायला लागले. एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या एवढ्या खोड्या. कोणतीही माऊली यायची आणि यशोदेला सांगायची, ए यशोदे. तिसरी आली धावोनी गबाई याने काय केली करणी. हा पतीची ताडी माझी वेणी दोरीची गाठ देवोनी. गाठबाई कोणाची सुटेना, गाठबाई कोणाची सुटेना. यशोदे मला तुझा तारा, पाठवले सोडू हा धिंगाणा. यशोदे मला तुझा तारा, पाठवले सोडू हा धिंगाणा. धिंगाणा धिंगाणा यशोदे. धिंगाणा. अरे तुझ्या कानाला वर तुझ्या लेकराचा धिंगाणा कवर आम्ही सहन करायचा. मग यशोदी नंदलाल म्हणाली, अहो पोरग लई अड्यावाने करतय, एक काम करता का, याला कुठंतरी जॉब लावा ना, एखाद्या कंपनीत याला चिटकवा. किसान बड़े चालाक हो गए बच्चे तुम. एक काम करो, आज के बाद इस गैया को छोड़ो आणि जा घेऊन चारायला. कृष्णाच्या लहानपणाच्या चरित्राबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे.
आपल्याकडे वेळ नाहीये, पुढे कार्यक्रम आहे, 12चा टाइम होता, 12 वाजून 20 रुपये झालेत माझ्याकडे, यानी कि 12:30 बजे है। महाराज को भी बहुत दूर जाना है, हमें भी जाना है और आपको भी जाना है, तुम्हाला तरी कुठे मुक्कामाला राहायचं इथं। मग कृष्ण कन्हैयाने सगळ्यांच्या टोपल्यातला काला सोडायचा, कुणी चटणी भाकर आणली, कुणी दूध आणलं, कुणी कशाची भाजी आणली, कुणी पनीर भाजी आणली, कुणी पिझ्झा आणला, कुणी बर्गर आणलं, कुणी काय आणलं, कुणी चहा पाव आणलं, कुणी वडापाव आणलं, ते सगळं सोडलं। मग सगळं सोडून सगळं एकत्र खायचं आणि उसके बाद विठोबा रघो माये टाळी, टाळी। रघो